नमस्कार, मी डॉक्टर राजरतन खंदारे, संशोधन सहयोगी, क्रॉपसॅप प्रकल्प, कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण होमनी अळीच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती घेणार आहोत. ही अळी जमिनीत राहून पिकाच्या मुळा कुरतडून खाते. या किडीचा प्रादुर्भाव ओळखायचा झाल्यास सरळ एका रेषेत झाडे काही वाळलेली दिसतील. अशी झाडे आपण उपटून बघितल्यास ती सहज अलगद उपटून येतील. या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये शक्य असेल तोपर्यंत आंतरमशागत करावी. निंदणी, कोळपणी ही अंतर्गत मशागतीची कामे केल्यास होमनीच्या अळ्या पृष्ठभागावर येतात. ह्या अळ्या पक्षी वेचून खातात किंवा सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे मरतात. आंतरमशागत करतेवेळेस शेतातील उघड्या पडलेल्या अळ्या आपण हाताने जमा करून कीटकनाशकाच्या द्रावणात टाकून त्या मारून टाकाव्या. शेतामध्ये शक्य असेल तर वाहते पाणी द्यावे, जेणेकरून त्या अळ्या गुदमरून मरतील किंवा सरीच्या एका काठाला येऊन थांबतील. अशा अळ्या जमा करून त्या नष्ट कराव्या. प्रथम अवस्थेतील अळ्या शेणखतात आढळून आल्यास मेटारायझेम एनोसोफिली या जैविक बुरशीचा 1 किलो प्रति टन शेणखतात वापरावी. पिकामध्ये वापरायचे झाल्यास मेटारायझेम एनोसोफिली या उपयुक्त बुरशीचा 10 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. काही केंद्रीय कीटकनाशक बोर्डद्वारा शिफारशीत कीटकनाशके आहेत. यामध्ये ऊस पिकामध्ये फिप्रोनिल 40% अधिक इमाडाक्लोप्रिड 40% WG प्रमाण 437.5 ते 500 ग्राम प्रति 1000 ते 1200 लिटर पाण्यामध्ये प्रति हेक्टरी वापरावे. भुईमुग पिकामध्ये फिप्रोनिल 40% अधिक इमाडाक्लोप्रिड 40% WG प्रमाण 250 ते 300 ग्राम प्रति 1000 लिटर पाणी प्रति हेक्टरी. थायोमिथाक्झान 0.4% अधिक बायफेन्थिन 0.8% GR 12 किलो प्रति हेक्टरी. थायोमिथाक्झान 0.90% अधिक फिप्रोनिल 0.20% GR 12.15 किलो प्रति हेक्टरी. तसेच कार्बोफ्युरॉन 3% CG हे 33.3 किलो प्रति हेक्टरी असे वापरावे. धन्यवाद.